रात्रीचे जवळजवळ 11 वाजले होते. पुणे नगर रस्त्यावर पाऊस अक्षरशः कोसळत होता. मोठमोठ्या गाड्यांचे दिवे त्या पावसातून धुसर दिसत होते. रस्त्यावर चिखल, पाणी आणि धुकं वाढत चाललं होतं. नामदेव जाधव आपल्या ट्रकचं स्टेअरिंग घट्ट पकडून बसला होता. ट्रकमध्ये किराणा माल भरलेला होता आणि तो बीडकडे निघालेला होता. दिवसभर गाडी चालवल्यामुळे त्याचे डोळे जड झाले होते, पण थांबणं शक्य नव्हतं. माल वेळेत पोहोचवणं गरजेचं होतं. त्याने खिडकी थोडी उघडली. थंड वारा आत आला, पण त्याने झोप काही कमी झाली नाही. तेवढ्यात मोबाईल वाजला. स्क्रीनवर पाळ्या ड्रायव्हर नाव चमकलं. नामदेवने फोन उचलला. कुठपर्यंत आलास? पाळ्याचा आवाज आला. नगर पार केलं, पण हा पाऊस बघ, गाडी हळू चालवावी लागते. बाळ्या हसला. अरे मग मुख्य रस्त्याने जाऊ नकोस, पुढे कारंजी घाटातून शॉर्टकट आहे. नामदेवने भुवया उंचावल्या. घाटातून? हो, वेळ वाचेल, ट्रॅफिकही नाही. नामदेव काही क्षण शांत राहिला. त्याला तो रस्ता फारसा माहिती नव्हता. बाळ्या पुन्हा म्हणाला, मी 2दा गेलोय त्या रस्त्याने, फक्त रात्री जरा सुनसान असतो. बरं बघतो. फोन कट झाला. नामदेव विचारात पडला. समोर लांबवर वाहनांची रांग दिसत होती. पावसामुळे वाहतूक मंदावली होती. इथे अडकलो तर सकाळ होईल, तो स्वतःशीच पुटपुटला. काही वेळाने त्याने नकाशा सुरू केला. खरंच पुढे कारंजी घाटातून जाणारा छोटा रस्ता दिसत होता. वेळ जवळजवळ 40 मिनिटं वाजत होती. नामदेवने एक खोल श्वास घेतला. चल जाऊया. थोड्याच वेळात त्याने मुख्य रस्ता सोडून ट्रक घाटाच्या दिशेने वळवला. सुरुवातीला रस्ता ठीक होता, पण पुढे जाताच वातावरण बदलायला लागलं. रस्ता अरुंद होत गेला. दोन्ही बाजूंना दाट झाडं सुरू झाली. धुकं इतकं वाढलं होतं की समोरचं नीट दिसेनासं झालं. मोबाईलचं जाळंही कमी होऊ लागलं. नामदेवने स्क्रीनकडे पाहिलं. 2च रेगा उरल्या होत्या. छे, तो वैतागला. बाहेर पाऊस अजून जोरात पडत होता. घाटातील वळणं सुरू झाली. एका बाजूला काळोखात हरवलेली दरी, दुसऱ्या बाजूला उंच झाडं. रस्त्यावर एकही गाडी दिसत नव्हती, फक्त त्याचा ट्रक आणि पावसाचा आवाज. काही वेळाने अचानक ट्रकच्या दिव्यांनी 2 सेकंद लुकलुक केलं. नामदेव दचकला. आता हे काय? त्याने मीटरकडे पाहिलं. सगळं ठीक दिसत होतं, पण पुढच्याच क्षणी इंजिनने विचित्र आवाज केला आणि ट्रकचा वेग कमी होऊ लागला. नामदेवने एक्सेलेटर दाबला, पण काही उपयोग झाला नाही. 2 सेकंदात ट्रक पूर्ण बंद पडला. रस्त्याच्या मध्ये त्या काळोख्या घाटात नामदेवने पुन्हा चावी फिरवली. 1दा 2दा, पण ट्रक सुरू झाला नाही. बाहेर फक्त मुसळधार पाऊस आणि दाट धुकं होतं. नामदेवच्या छातीत हलकी भीती दाटू लागली. तो हळूहळू खाली उतरला. थंड वाऱ्याची झुळूक अंगावर आली. त्याने आजूबाजूला पाहिलं. सगळीकडे काळोख, ना एखादं घर, ना एखादी गाडी. तेवढ्या धुक्यातून समोर कोणीतरी उभं असल्यासारखं त्याला दिसलं. नामदेव काही क्षण जागेवरच थांबला. पावसाच्या धारांमधून त्याने पुन्हा समोर पाहिलं. धुक्यात खरंच कोणीतरी उभं होतं. सुरुवातीला त्याला वाटलं कदाचित डोळ्यांचा भास असेल, पण ती आकृती हळूहळू त्याच्या दिशेने चालू लागली. नामदेवच्या अंगावर काटा आला. त्या सुनसान घाटात एवढ्या रात्री कोण असू शकतं? तो ट्रकच्या बाजूला उभा राहून नीट पाहू लागला. थोड्याच वेळात ती आकृती जवळ आली. एक स्त्री होती. साधे फिकट रंगाची साडी, पूर्ण भिजलेले केस, चेहऱ्यावर विचित्र शांतपणा. ती काही क्षण नामदेवकडे बघत राहिली, मग शांत आवाजात म्हणाली, गाडी बंद पडली का? नामदेव थोडा सावध झाला. हो, अचानक बंद पडली. ती स्त्री ट्रककडे पाहू लागली. या घाटात पावसात असं कधी कधी होतं.
नामदेवने आजूबाजूला पाहिलं. इथे जवळपास मेकॅनिक मिळेल का? स्त्रीने हळूच मान हलवली. आत्ता नाही, आणि रात्रभर इथे थांबू नका. माझं घर जवळ आहे. सकाळी पाऊस कमी झाला की जा. नामदेव गप्प राहिला. त्याच्या मनात संशय होता. अनोळखी बाई, सुनसान घाट, रात्र, पण दुसरा पर्यायही नव्हता. ना नेटवर्क, ना एखादी गाडी. त्याने पुन्हा ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण इंजिन हललंही नाही. तो वैतागून खाली उतरला. स्त्री अजूनही शांतपणे उभी होती. घर लांब आहे का? नामदेवने विचारलं. नाही, थोडं पुढे आहे. नामदेव काही क्षण विचार करत राहिला. मग ट्रक लॉक करून तो तिच्या मागे चालू लागला. दोघे घाटाच्या रस्त्यावरून खाली उतरून जंगलाच्या दिशेने चालू लागले. चिखलात पाय रुतत होते. झाडांच्या फांद्यांवरून पाणी अंगावर पडत होतं. ती स्त्री मात्र अगदी शांतपणे चालत होती, ना घाई ना दमल्यासारखं. नामदेवने बोलायचा प्रयत्न केला. तुम्ही इथेच राहता का? हो. घाटात? लहानपणापासून राहते. तिचं बोलणं विचित्र शांत होतं. जणू ती फार कमी बोलायची. काही वेळ दोघे शांत राहिले. तेवढ्यात नामदेवला मागून आवाज आला. जणू कोणीतरी चिखलातून चालत होतं. तो पटकन मागे वळला, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त पाऊस. त्याच्या छातीत धडधड वाढली. स्त्रीने मागे न पाहताच विचारलं, काय झालं? काही नाही, काही नाही. ते पुन्हा पुढे चालू लागले. थोड्या वेळाने जंगल अजून दाट झालं. आता घाटाचा रस्ताही दिसत नव्हता. नामदेवच्या मनात पुन्हा संशय आला. तुमचं घर नक्की कुठे आहे? ती थांबली नाही, फक्त एवढंच म्हणाली. जवळ आलं. तेवढ्यात आकाशात जोरात वीज चमकली. एका क्षणासाठी सगळं जंगल उजळलं, आणि त्या प्रकाशात नामदेवने काहीतरी विचित्र पाहिलं. ती स्त्री चालत होती, पण तिच्या पायांचे चिखलात ठसेच उमटत नव्हते. नामदेवचा श्वास अडकला. तो जागेवरच थांबला. हे कसं शक्य आहे? त्याच्या कपाळावर थंड घाम आला. तेवढ्यात ती स्त्री हळूहळू थांबली. काही सेकंद शांत उभी राहिली, मग हळूहळू मागे वळली. तिचे ओले केस चेहऱ्यावर चिटकले होते. ती शांत नजरेने नामदेवकडे पाहत म्हणाली, का थांबलात? नामदेव काही क्षण तसाच उभा राहिला. त्याचं लक्ष अजूनही तिच्या पायांकडेच होतं. पावसाने पूर्ण चिखल झालेला रस्ता, पण तिच्या पायांचे ठसे नाहीत. त्याच्या अंगावर थंड शिरशिरी गेली. काय झालं? ते पुन्हा शांत आवाजात म्हणाले. नामदेव भानावर आला. काही नाही. त्याने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. बहुतेक नीट दिसलं नसेल, तो मनात म्हणाला. ती पुन्हा पुढे चालू लागली. नामदेवही तिच्या मागे नाईलाजाने चालू लागला. आता जंगल अजूनच दाट झालं होतं. आजूबाजूला फक्त झाडं आणि काळोख. कधीकधी दूर एखाद्या रातकिड्याचा आवाज यायचा. बाकी पूर्ण शांतता. तेवढ्या समोर हलकासा पिवळा प्रकाश दिसू लागला. काही वेळाने धुकं बाजूला झालं, आणि नामदेवला एक जुनं घर दिसलं. मोठं, जुन्या बांधणीचं, कौलारू छप्पर, समोर छोटंसं अंगण. एका खिडकीतून मंद प्रकाश बाहेर येत होता. त्या काळोख्या जंगलात ते घर वेगळंच वाटत होतं. ती स्त्री अंगणात शिरली. नामदेव थोडा थांबला. घराकडे पाहताना त्याच्या मनात पुन्हा विचित्र भीती आली. भिंती जुन्या दिसत होत्या. काही ठिकाणी रंग निघालेला. छपरावरून पाणी टपकत होतं. ती स्त्री दारात उभी राहून म्हणाली, या, आत या. नामदेव हळूहळू आत गेला. घरात उबदारपणा होता. मधोमध कंदिलासारखा दिवा लावलेला होता. भिंतीवर जुने फोटो. एका कोपऱ्यात लाकडी कपाट. घरात एक म्हातारा बसला होता. पांढरे केस, सुरकुतलेला चेहरा. त्याच्या बाजूला एक मध्यमवयीन बाई बसली होती, आणि कोपऱ्यात एक 10-12 वर्षाचा मुलगा शांतपणे खाली मान घालून बसला होता. नामदेव आत येता सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं, पण कोणी हसलं नाही, काही बोललं नाही. फक्त नजरेने पाहत होते. ती स्त्री म्हणाली, यांची गाडी घाटात बंद पडली म्हणून आणलं इकडे. म्हाताऱ्याने हलकेच मान हलवली. बरं केलंस. त्याचा आवाज खूपच मंद होता. नामदेव थोडा अवघडला. माफ करा, त्रास दिला. काही नाही, ती मध्यमवयीन बाई म्हणाली. अशा पावसात बाहेर राहणं बरोबर नाही. ती उठली.
हातपाय धुवा, जेवण वाढते. नामदेवने आजूबाजूला नजर टाकली. घरात काहीतरी विचित्र शांतता होती. तो हात धुवायला गेला. पाण्याचा तांब्या खूपच थंड होता. तो चेहऱ्यावर पाणी मारत असताना अचानक त्याला वाटलं त्याच्या मागे कोणीतरी उभा आहे. तो पटकन मागे वळला, पण तिथे कोणीच नव्हतं. त्याच्या छातीत धडधड वाढली. मीच जास्त विचार करतोय, तो स्वतःशी म्हणाला. तो परत खोलीत आला. जमिनीवर चटई टाकून जेवण वाढलेलं होतं. भाकरी, भात, आमटी, सगळं साधं, पण त्या घरातील सगळे लोक त्याच्याकडे बघतच होते. नामदेवला खूप अस्वस्थ वाटायला लागलं. त्याने शांतपणे जेवायला सुरुवात केली. तेवढ्यात बाहेर अचानक कुत्रा जोरात ओरडल्यासारखा आवाज आला. नामदेव दचकला, पण घरातील कुणीच प्रतिक्रिया दिली नाही. जणू त्यांना तो आवाज ऐकूच गेला नव्हता. तेवढ्यात त्याची नजर भिंतीवरच्या घड्याळाकडे गेली. घड्याळाचे काटे एकाच जागी अडकले होते. रात्रीचे बरोबर 2:17 आणि ते घड्याळ चालूच नव्हतं. नामदेवची नजर त्या घड्याळावरच खिळून राहिली. रात्रीचे 2:17. त्याला विचित्र वाटलं. इतक्या मोठ्या घरातलं घड्याळ बंद आणि कुणाचंच त्याच्याकडे लक्ष नाही. जेव्हा ती मध्यमवयीन बाई शांत आवाजात म्हणाली, नामदेव भानावर आला. त्याने पुन्हा जेवायला सुरुवात केली. पण आता त्याला त्या घरात बसणं सुद्धा जड वाटत होतं. घरातील सगळे लोक फार विचित्र शांत होते. तो मुलगा तर अजूनही खाली मान घालून बसला होता. एकदाही त्याने वर पाहिलं नव्हतं. नामदेवने वातावरण हलकं करायला विचारलं, तुम्ही इथे किती वर्षापासून राहता? म्हाताऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. काही क्षण तो गप्पा राहिला, मग म्हणाला, खूप वर्ष झाली. पुन्हा शांतता. नामदेवला पुढे काही विचारायची इच्छा झाली नाही. जेवण संपल्यावर त्या बाईने एका छोट्या खोलीकडे बोट दाखवलं. तिथे झोपा, सकाळी पाऊस कमी झाला की निघा. नामदेवने हलकेच मान हलवली. तो त्या खोलीत गेला. आता एक जुना पलंग होता. भिंतीवर ओलसर डाग, छतावर सावल्या हलताना दिसत होत्या. तो थोडा वेळ तसाच बसून राहिला. मोबाईल काढून नेटवर्क पाहिलं, पूर्ण बंद. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेर काळोख, पाऊस आणि हलणारं धुकं. त्याला अचानक त्याच्या ट्रकची आठवण झाली. उद्या सकाळी सुरू झालं नाही तर मोठी अडचण होईल, तो मनात म्हणाला. तो पलंगावर झोपला, पण झोप येत नव्हती. घरात काहीतरी विचित्र होतं. अचानक वरच्या मजल्यावरून आवाज आला. जणू कोणीतरी हळूहळू चालत होतं. नामदेव उठून बसला. त्याने कान टवकारले. पुन्हा आवाज आला. त्या घरात वर कुणी राहतंय का? त्याने बाहेर डोकावून पाहिलं. घरात पूर्ण शांतता होती. मधल्या खोलीतील दिवा मंद उजेड देत होता. बाकी सगळीकडे अंधार. तेवढ्यात वरून काहीतरी ओढल्याचा आवाज आला. जणू जळ वस्तू फरशीवर ओढली जात होती. नामदेवच्या अंगावर काटा आला. तो हळूहळू खोली बाहेर आला. वर जाणारा जिना समोर दिसत होता. पूर्ण अंधारात त्याने काही क्षण त्या जिन्याकडे पाहिलं. कदाचित मांजर असेल, तो स्वतःला समजावत होता. पण त्याचवेळी वरच्या अंधारातून कोणीतरी रडत असल्याचा हलका आवाज आला. नामदेवचा घसा कोरडा पडला. तो 2 पावलं मागे सरकला. तेवढ्यात अचानक त्याच्या बाजूच्या भिंतीवर लावलेल्या आरशात काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं. तो दचकून आरशाकडे पाहू लागला आणि त्याचा श्वास अडकला. आरशात त्याच्या मागे कोणीतरी उभं दिसत होतं. एक स्त्री, लांब ओले केस, खाली मान. नामदेव सटकन मागे वळला, पण तिथे कोणीच नव्हतं. तो घाबरून पुन्हा आरशाकडे पाहू लागला. आता आरशात फक्त तो एकटाच दिसत होता. त्याच्या कपाळावर घाम आला. हे काय चाललंय? तेवढ्यात त्याच्या मागून शांत आवाज आला. झोप लागली नाही का? नामदेव जोरात दचकला. तीच स्त्री त्याच्या अगदी मागे उभी होती. कधी आली हे त्याला कळलंच नव्हतं. तिचे ओले केस चेहऱ्यावर चिटकले होते. ती शांतपणे त्याच्याकडे बघत होती. नामदेव अडखळत बोलला, वर वर कोण आहे? ती काही क्षण गप्प राहिली. वर कोणी राहत नाही. आणि तेवढ्यात वरच्या मजल्यावर पुन्हा जोरात पावलांचा आवाज झाला. वरच्या मजल्यावरून पुन्हा धाडधड असा आवाज येत होता. नामदेवच्या अंगावर काटा आला. तो घाबरून वरच्या अंधाराकडे पाहू लागला.
वर खरंच कोणी नाही? त्याने थरथरत्या आवाजात विचारलं. ती स्त्री शांतपणे त्याच्याकडे बघत राहिली. रात्री या घरात काही आवाज येतात, लक्ष देऊ नका, हे बोलून ती वळली आणि हळूहळू अंधारात निघून गेली. नामदेव काही क्षण तसाच उभा राहिला. त्याचं मन आता पूर्ण अस्वस्थ झालं होतं. त्याला त्या घरात एक क्षणही थांबायचं नव्हतं. तो पटकन आपल्या खोलीत गेला आणि दार लावलं. पलंगावर बसून त्याने खोल श्वास घेतला. बाहेर अजूनही पाऊस कोसळत होता, पण आता त्या पावसाच्या आवाजातही त्याला विचित्र कुजबूज ऐकू येत होती. जणू कोणीतरी हळू आवाजात बोलत होतं. तो दोन्ही हातांनी चेहरा चोळत बसला. सकाळ होऊ दे, लगेच निघतो इथून. तेवढ्यात अचानक खोलीबाहेर कोणीतरी चालल्याचा आवाज आला. जणू ओल्या पायांनी कोणीतरी फरशीवरून चालत होतं. नामदेवचा श्वास रोखला गेला. आवाज हळूहळू त्याच्या दाराजवळ येऊन थांबला. पूर्ण शांतता. नामदेव काही सेकंद दाराकडे पाहत बसला. मग धाडस करून तो हळूहळू उठला. त्याने दाराजवळ जाऊन कान लावला. बाहेर कुणाचाही आवाज नव्हता. तो सावकाश दार उघडून बाहेर पाहू लागला. घरात मंद पिवळा उजेड पसरला होता, पण तिथे कोणीच नव्हतं. फरशी मात्र ओली दिसत होती. जणू कोणीतरी आताच तिथून चालत गेलं होतं. नामदेवच्या छातीत धडधड वाढली. तो हळूहळू पुढे चालू लागला. तेवढ्यात त्याची नजर भिंतीवरच्या जुन्या फोटो फ्रेमकडे गेली. तो थांबला. फोटोमध्ये तेच लोक होते. तो म्हातारा, ती मध्यमवयीन बाई, तो मुलगा आणि ती स्त्री, सगळे एकत्र उभे होते. नामदेव जवळ गेला. फोटो खूप जुना दिसत होता. कडा पिवळा पडलेला. त्याने नीट पाहिलं आणि त्याचा घसा कोरडा पडला. फोटोच्या खाली तारीख लिहिलेली होती, 2009. नामदेवच्या अंगातून वीज गेल्यासारखं झालं. हे कसं शक्य आहे? फोटोमधले लोक तर अगदी तसेच दिसत होते. एकही चेहरा बदललेला नव्हता. तेवढ्यात त्याच्या मागून शांत आवाज आला. जुना फोटो आहे. नामदेव दचकून मागे वळला. ती स्त्री अगदी त्याच्या मागे उभी होती. तिचा चेहरा आता आधीपेक्षा जास्त फिकट दिसत होता. ती फोटोकडे पाहत म्हणाली, तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो. नामदेव घाबरत म्हणाला, तुम्ही अजिबात बदलला नाहीत. ती काही क्षण शांत राहिली. मग तिच्या ओठांवर हलकसं विचित्र हास्य उमटलं. काही लोक बदलत नाहीत. तेवढ्यात अचानक वरच्या मजल्यावरून जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला. संपूर्ण घर हादरलं आणि त्याच क्षणी वरच्या अंधारातून कोणीतरी जोरात रडायला लागलं. वरून येणाऱ्या रडण्याचा आवाज ऐकताच नामदेवच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. तो जागेवरच गोठून उभा राहिला. ते रडणं साधं नव्हतं. त्यात विचित्र वेदना होती. जणू कोणीतरी खूप वर्षापासून अडकून पडलं होतं. वर पुन्हा काहीतरी आपटल्याचा आवाज झाला. नामदेव घाबरून जिन्याकडे पाहू लागला. वर पुन्हा काळोख होता. तेवढ्या त्याच्या बाजूला उभी असलेली ती स्त्री शांत आवाजात म्हणाली, वर जाऊ नका. नामदेवने तिच्याकडे पाहिलं. वर कोण आहे? ती काही बोलली नाही. फक्त त्याच्याकडे शांत नजरेने बघत राहिली. त्या नजरेत काहीतरी विचित्र होतं. नामदेव आता पुन्हा घाबरला. मला इथून जायचं आहे. ती स्त्री हलकेच हसली. आता बाहेर गेलात तर रस्ता सापडणार नाही. मला काही फरक पडत नाही, मला जाऊ द्या. नामदेव जवळजवळ ओरडलाच. तो पटकन दाराच्या दिशेने चालू लागला. पाठीमागून त्या स्त्रीचा आवाज आला, पुन्हा परत याल. नामदेवने मागे वळून पाहिलं नाही. त्याने दार उघडलं आणि बाहेर धावत सुटला. बाहेर अजूनही मुसळधार पाऊस पडत होता. जंगल पूर्ण काळोखात बुडालं होतं. नामदेव वेड्यासारखा धावत होता. झाडांच्या फांद्या अंगावर आपटत होत्या. चिखलात पाय घसरत होते, पण तो धावत नव्हता. त्याच्या कानामागे अजूनही घरातून येणारं रडणं ऐकू येत होतं. कधी जवळून कधी दुरून तो धावतच राहिला. काही वेळाने त्याचा श्वास जोरात चालू लागला. पाय दुखायला लागले. मग अचानक समोर पुन्हा एक पिवळा प्रकाश दिसला. नामदेव थांबला. त्याच्या छातीत धडधड सुरू झाली. डोकं एका बाजूला झालं आणि त्याचा जीव घशात अडकला. समोर पुन्हा तेच घर उभं होतं. तेच कौलारू छप्पर, तीच खिडकी, तोच मंद प्रकाश. नामदेव मागे सरकला. हे शक्य नाही. तो जंगलातून सरळ धावत आला होता. मग पुन्हा त्याच घराजवळ कसा आला?
तेवढ्यात घराचं दार हळूहळू करकर आवाज करत उघडलं. आत अंधारात ती स्त्री उभी होती. ती शांत आवाजात म्हणाली, सांगितलं होता ना, रस्ता सापडत नाही इथून. नामदेवच्या डोळ्यात भीती पसरली. तेवढ्यात घरातील बाकीचे लोकही दिसायला लागले. तो म्हातारा, ती बाई, तो मुलगा, पण आता ते आधीसारखे दिसत नव्हते. त्यांचे चेहरे फिकट पडले होते. डोळे पूर्ण काळे दिसत होते. त्या मुलाच्या गालावर खोल जखम होती. म्हाताऱ्याच्या मानेवर काळे व्रण दिसत होते आणि त्या बाईच्या कपाळातून रक्त वाहत असल्यासारखं दिसत होतं. नामदेव भीतीने थरथरू लागला. ती स्त्री हळूहळू त्याच्याकडे चालत येऊ लागली. पावसात तिचे केस चेहऱ्यावर चिटकले होते. ती अगदी जवळ येऊन थांबली आणि मंद आवाजात म्हणाली, खूप वर्षांनी कोणीतरी आमच्याकडे थांबलं. नामदेव भीतीने 2 पावलं मागे सरकला. समोर उभे असलेले ते लोक आता माणसांसारखे वाटतच नव्हते. त्यांचे चेहरे बदलत होते, कधी सामान्य, कधी जखमी, कधी पूर्ण फिकट. पावसात ते सगळे शांतपणे त्याच्याकडे बघत उभे होते. नामदेवचा घसा कोरडा पडला. तुम्ही कोण आहात? ती स्त्री काही क्षण गप्प राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, आम्ही ही वाट बघत होतो, कोणीतरी थांबेल म्हणून. अचानक वर आकाशात वीज चमकली. एका क्षणासाठी संपूर्ण घर उजळलं आणि त्या प्रकाशात नामदेवने जे पाहिलं त्यामुळे त्याच्या अंगातील रक्त गोठलं. घराच्या भिंती अनेक ठिकाणी तुटलेल्या होत्या. छपराचा काही भाग कोसळलेला होता. भिंतीवर काळे डाग, जणू हे घर खूप वर्षापासून ओसाळ पडलं होतं. पण काही क्षणांपूर्वी आत सगळं सामान्य दिसत होतं. नामदेव भीतीने मागे सरकला. तेवढ्यात तो म्हातारा पुढे आला. त्याचा आवाज आता खूप खोल आणि तुटका वाटत होता. त्या रात्री असाच पाऊस होता. नामदेव काही बोलला नाही. म्हातारा पुढे म्हणाला, घाटात मोठी दरड कोसळली, रस्ता बंद झाला. त्या बाईच्या डोळ्यातून काळसर पाणी वाहत असल्यासारखं दिसत होतं. ती हळू आवाजात म्हणाली, आम्ही मदतीसाठी वाट बघत होतो. तेवढ्यात तो मुलगा पहिल्यांदाच वर पाहू लागला. त्याचे डोळे पूर्ण काळे झाले होते. तो म्हणाला, खूप गाड्या गेल्या पण कोणी थांबलं नाही. नामदेवच्या अंगावर काटा आला. ती स्त्री पुढे आली. आता तिचा चेहरा हळूहळू बदलत होता. गालावर खोल जखमा दिसत होत्या, ओठ फाटलेले, डोळ्यांखाली काळे डाग. ती म्हणाली, आम्ही इथेच अडकलो आणि मग इथलेच झालो. अचानक घराच्या आतून जोरात रडण्याचा आवाज आला. संपूर्ण घर हादरल्यासारखं वाटलं. भिंतीवरची जुनी फ्रेम खाली पडली, काच फुटली. नामदेव घाबरून मागे सरकला. तो आता रडायला लागला होता. मला जाऊ द्या, मी काही केलं नाही. ती स्त्री शांतपणे त्याच्याकडे बघत राहिली. तुम्ही काही केलं नाही, पण बाकीच्यांनीही काही केलं नव्हतं. त्या वाक्यानंतर काही क्षण पुन्हा शांतता पसरली. फक्त पावसाचा आवाज आणि घराच्या आतून येणारा हलका रडणं. तेवढ्यात अचानक त्या घरातील दिवा विझला. सगळीकडे काळोख पसरला. नामदेव घाबरून मागे सरकू लागला आणि अंधारातून अनेक कुजबुजणारे आवाज ऐकू येऊ लागले. थांब, एकटा जाऊ नकोस, आमच्यासोबत राहा. नामदेव भीतीने वेळासारखा पळायला लागला. यावेळी तो मागे वळूनही पाहत नव्हता, फक्त धावत होता. त्याच्या मागून त्या लोकांचे आवाज येत होते, कधी जवळून, कधी कानाजवळून. थांब. नामदेव धावत असतानाच अचानक त्याचा पाय घसरला. तो जोरात खाली पडला. त्याच्या हाताला दगड लागून खोल जखम झाली. तो उठणार इतक्या त्याला जाणवलं, कोणीतरी अगदी जवळ आहे. नामदेवचा श्वास थांबल्यासारखा झाला. तो चिखलात पडलेलाच हळूहळू वर पाहू लागला. समोर अंधारात कोणीतरी उभं होतं. पावसामुळे चेहरा नीट दिसत नव्हता. फक्त 2 काळे डोळे त्याच्याकडे पाहत असल्यासारखं वाटत होतं. नामदेव भीतीने मागे सरकला. तेवढ्यात अचानक वीज चमकली आणि एका क्षणासाठी सगळं उजळलं. समोर तीच स्त्री उभी होती, पण आता तिचा चेहरा पूर्ण बदललेला होता. त्वचा फाटलेली, डोळे खोल गेलेले, ओल्या केसांमधून काळसर पाणी वाहत होतं. ती हळूहळू त्याच्याजवळ बसली आणि शांत आवाजात म्हणाली, जाऊ नका, खूप एकटं वाटतं इथे. नामदेवच्या डोळ्यात भीती भरली. तो कसाबसा उठला आणि पुन्हा धावत सुटला. आता त्याच्या मागून अनेक पावलांचे आवाज येत होते, जणू बरेच लोक त्याच्या मागे धावत होते. तो धावतच राहिला.
झाडांच्या फांद्या अंगावर आपटत होत्या, श्वास तुटत होता, पण तो थांबला नाही. तेवढ्यात दूर त्याला हलका प्रकाश दिसला. सुरुवातीला त्याला वाटलं पुन्हा तेच घर असेल, पण काही क्षणांनी ट्रकचा हॉर्न ऐकू आला. नामदेवचे डोळे मोठे झाले. मुख्य रस्ता तो आणखी वेगाने धावू लागला. धुकं हळूहळू कमी व्हायला लागलं आणि काही वेळाने तो थेट मुख्य रस्त्यावर येऊन पडला. समोरून एक ट्रक येत होता. त्या ट्रकवाल्याने लगेच ब्रेक मारला. तो खाली उतरून नामदेवजवळ आला. अरे काय झालं? नामदेव काही बोलू शकत नव्हता. त्याचा पूर्ण देह थरथरत होता. त्याने मागे जंगलाच्या दिशेने पाहिलं. धुक्यात अजूनही काही आकृत्या उभ्या असल्यासारख्या दिसत होत्या आणि त्यांच्यामध्ये ती स्त्री शांतपणे त्याच्याकडे बघत उभी होती. काही क्षणांनी धुकं वाढलं आणि सगळं नाहीसं झालं. सकाळी नामदेवने दुसऱ्या ट्रकवाल्यांना रात्री घडलेली गोष्ट सांगितली. सगळे शांतपणे ऐकत होते. तेवढ्यात एक म्हातारा ड्रायव्हर हळू आवाजात म्हणाला, कारंजी घाटात खरंच एक जुनं घर होतं. 15-16 वर्षापूर्वी दरड कोसळली होती. एक कुटुंब तिथे अडकून पडलं. 3 दिवस पाऊस थांबला नाही. मदत पोहोचेपर्यंत सगळे मेले होते. नामदेवच्या हातातून चहाचा ग्लास हलकासा थरथरला. मग त्या घराचं? म्हातारा त्याच्याकडे पाहत म्हणाला, ते घर तर खूप वर्षापूर्वीच मातीखाली गेलं. नामदेवच्या अंगावर पुन्हा काटा आला. त्याच्या थरथरत्या हाताने बाहेर घाटाच्या दिशेने पाहिलं. दूर डोंगरावर अजूनही धुकं पसरलेलं होतं आणि काही क्षणांसाठी त्याला त्या धुक्यात एक स्त्री उभी दिसली. ओले केस, शांत चेहरा आणि सरळ त्याच्याकडे बघणारे डोळे.